आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। शिंदे गटाच्या आनंदराव अडसूळ अमरावतीमधून निवडणूक लढण्यावर ठाम। आनंदराव अडसूळ यांचा नवनीत राणा यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध। वर्ध्यामधून लोकसभा लढवण्यासाठी बच्चू कडू यांची चाचपणी सुरू। बच्चू कडू यांनी वर्ध्यातील कार्यकर्त्यांची बैठक बोलावली। प्रहारच्या बैठकीमध्ये वर्ध्यातून निवडणूक लढण्याबाबत निर्णय होणार। 1 एप्रिलला शरद पवार यांनी साताऱ्यामध्ये बैठक बोलावली। साताऱ्यामधून पवार पुन्हा एकदा श्रीनिवास पाटलांना उमेदवारी देण्याच्या तयारीत। बैठकीमध्ये श्रीनिवास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। बारामती मतदारसंघातील नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस बैठक घेणार। उद्या इंदापुरातील भाजप कार्यकर्त्यांची मुंबईत बैठक। फडणवीसांची यापूर्वी हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत 2 वेळा चर्चा। रामटेकमध्ये वंचितनं 2 उमेदवारांना एबी फॉर्म दिले। शंकर चहांदे, किशोर गजभिये यांना वंचितकडून एबी फॉर्म। प्रकाश आंबेडकर कुणाचं नाव जाहीर करणार याकडे लक्ष। राष्ट्रवादीनं दावा केल्यानं शिवसैनिक पुन्हा एकदा अस्वस्थ झाले होते। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। आमच्यासाठी ग्राउंड सर्व्हे अतिशय चांगला। नाशिकची जागा शिवसेनेला सुटणार। बैठकीनंतर हेमंत गोडसेंचं वक्तव्य। आमदारांची संख्या गोळा करून बेरीज होत नसते, तर त्या ठिकाणी ग्राउंडवरती मतदारांची काय मत आहे हे अतिशय महत्त्वाचं असतं। आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित शिवसेनेचा सर्वे त्या ठिकाणी अतिशय चांगला सर्वे आहे। सर्वांनी हे गणित मुख्यमंत्र्यांसमोर त्या ठिकाणी मांडलेली आहेत। काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांच्या विरोधामध्ये हायकोर्टात याचिका। रश्मी बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राला आव्हान देत जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचा याचिकाकर्त्याचा दावा। भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा आज अंबाजोगाई दौरा। योगेश्वरी देवीचं दर्शन घेऊन विविध मान्यवरांच्या भेटी घेणार। पुण्यामध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये ठाकरे गट आक्रमक। कसबा विधानसभेची जागा ठाकरे गटाला सोडली तरच लोकसभेचं काम करू। ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा।